गुरुजी, कालची पत्रकार परिषद म्हणजे ज्या पद्धतीने माझ्यावर आरोप करण्यात आले त्या आरोपामध्ये कुठलंही तथ्यता ते गेल्या 4 दिवसांमध्ये देऊ शकले नाहीत आणि या सगळ्या प्रकरणाचे आकार हे आमदार निलेश राणे आहेत हे मात्र सिद्ध झाले आहे. खरं तर या बिनवलच्या खून प्रकरणामध्ये आम्ही आधी आरोप केले नव्हते. खून प्रकरणामध्ये सिद्धेश शिरसाट हे आरोपी झाल्यानंतर त्याला पोलिसांनी पकडल्यानंतर ज्या पद्धतीने आमदार निलेश राणे यांनी जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये जिल्हा पोलीस प्रमुखांना 2 वर्षाची प्रकरण तुम्ही कशी काय काढताय आणि तिथपासूनच या प्रकरणाचे आकार हे निलेश राणे आहे. खरं तर माझ्याबरोबर या सिद्धेश शिरसाटचा एकही फोटो किंवा तो आमच्या शिवसेनेचा पदाधिकारी होता, एकही फोटो किंवा पुरावे ते काल देऊ शकले नाहीत. नंतर खासगीत त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा आपल्या पद्धतीने झापलंय हे पण आम्हाला नंतर समजलं. परंतु माझी राजकीय पार्श्वभूमी किंवा माझा सामाजिक पार्श्वभूमी आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. याआधी सुद्धा यांचे चुलत काका अंकुश राणे यांच्या खून प्रकरणात सुद्धा माझ्यावर आरोप करण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा पाडल्याप्रमाणे माझ्यावर आरोप करण्यात आला आणि काल पण माझ्यावर पुन्हा आरोप करण्यात आले. माझे दोन्ही मोबाईल नंबर हे सामान्य लोकांपर्यंत या जिल्ह्यातल्या लाखो लोकांपर्यंत माझे आहेत आणि त्या मोबाईलचे लोकेशन सीडीआर आपण कधीही तपासा. आपलेच पक्षातील गृहमंत्री आहेत, आपले वडील खासदार आहेत, जिल्ह्याचे पालकमंत्री आपले भाऊ आहेत, त्यामुळे हे कधी सीडीआर तपासा. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गुटखा माफियांबरोबर, वाळू व्यावसायिकांबरोबर, जसे आपण आता वाळू व्यावसायिकांकडून महिन्याला 3,000 रुपये हप्ता घेण्याचं ठरवलं आहे आपले आशीर्वादामुळे, कारण आपण त्याचे दाखा असल्यामुळे आज महिन्याला 3,000 रुपये हजारो गाडीकडनं डंपरचे आपले जे काल प्रेसला उभे होते आपल्या बाजूला त्यांच्या माध्यमातून महिन्याला 3,000 रुपये, ज्याप्रमाणे बीडमध्ये राखेमध्ये पैसे गेले जातात त्याचप्रमाणे वाळूमध्ये आपले कार्यकर्ते पैसे गोळा करत आहेत हे सगळ्या जिल्हावासियांना माहिती आहे. आणि त्यामुळे माझी पार्श्वभूमी आपल्याला माहिती असताना तुमची पार्श्वभूमी सुद्धा माहिती आहे. संदीप सावंतने आपल्याच कार्यकर्त्याला कशा पद्धतीने आपण मारलं आणि मुंबईत नेऊन त्याला कशा पद्धतीचे अत्याचार केले आणि त्यानंतर आपल्यावर कसा गुन्हा नोंद आहे हे सगळ्यांना माहिती आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यावरच्या राड्याप्रमाणे सुद्धा आपल्यावर आपण ज्या पद्धतीने वागला ते सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यामुळे आपली कशी पार्श्वभूमी आहे ही सगळ्या लोकांना माहिती आहे. त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची पार्श्वभूमी गुन्हेगारी प्रवृत्ती कशी आहे हे मी सांगत नाही, तर आताचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर विधान परिषदेमध्ये रेकॉर्डवर सांगितलेली आहे. आणि त्यामुळे माझ्या पार्श्वभूमीच्या तुमची पार्श्वभूमी कशी आहे सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे. आणि त्यामुळे एका सामान्य कुटुंबातल्या न्याय मिळत असेल तर आपण त्यांच्यावर आरोप करू की 2 वर्षांनी कुटुंबाने तक्रार कशी काय केली. खरं तर तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही त्या कुटुंबाच्या पाठीशी राहिलं पाहिजे होतं. परंतु आपण आज या शिरसाटच्याकडनं अनेक आपण उपक्रम साजरे केले आहेत, त्याचे फोटो या ठिकाणी आहेत. आपल्या ट्विटरवर हे फोटो आहेत. त्याचबरोबर आपण त्यांना कशा पद्धतीने आशीर्वाद देताय हे पण या ठिकाणी आपण त्यांना कसा आशीर्वाद देताय, तू काही कर मी तुझ्या पाठीशी आहे, हा फोटो पण आपल्यासमोर या ठिकाणी आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये आपणच त्यांचे आका आहात आणि अशी प्रकरणं करा मी तुमच्या पाठीशी असं तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करत होता जर हे प्रकरण आम्ही बाहेर काढलं नसतं. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये माझी चौकशी खुल्याम तुम्ही कुठली या ठिकाणी करा. आज गेल्या 6 महिन्यानंतर आपण निवडून गेल्यानंतर आपल्या निवडणुकीसाठी प्रयत्न करणारे भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते होते ते काल कुठल्याही आपल्या बचावासाठी नव्हते, कारण त्यांना माहिती आहे की ह्या शिरसाट किंवा तुमच्यावर आणि 2-4 लोक फिरतायत ज्यांच्यावर हद्दपारीचे प्रस्ताव आहेत, रेकॉर्डवर आहेत, त्यांना तुम्ही घेऊन फिरताय. आणि त्यामुळे या सगळ्याला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा नव्हता हे कालच्या पत्रकार परिषदेतून आम्हाला दिसलंय. परंतु आज आम्ही 10 वर्ष लोकप्रतिनिधी असताना कुठल्याही दारू व्यवसायाबरोबर, गुटखा व्यवसायाबरोबर, मटक्यावर आमचे फोटो नव्हते. आता आपण आल्यानंतर हे सगळ्यांचे आकार होण्याचा प्रयत्न करताय.
आणि माझ्यावर आरोप करण्यापेक्षा तुम्ही ज्याप्रमाणे कायदा सुव्यवस्था राहिली पाहिजे तर ज्या लोकांवर, तुमच्या जवळच्या लोकांवर ज्यांचे तुम्ही आहात त्यांच्यावर हद्दपारीचे प्रस्ताव लवकरात लवकर पोलिसांना जे आपण थांबवले ते पोलिसांनी करावयाचं आपल्या माध्यमातून पोलिसांना सुद्धा आवाहन या ठिकाणी करतोय. याआधी सुद्धा आपल्याला माहिती असेल की त्यांचेच कार्यकर्ते सुधन बांदिवडेकर, रावजी वंजू यांच्यावर कशा पद्धतीने हल्ले झाले आणि त्यामुळे ह्यांचा इतिहास आता पुन्हा सिंधुदुर्गात वेगळा सांगण्याची गरज नाही, एवढंच या निमित्ताने सांगतो. निलेश राणे म्हणतात की 2009 पासून शिरसाट आणि नायकांचे संबंध होते, त्यांची सीडीआर रिपोर्ट चेक करा. माझं ते आव्हान आहे. आधी 5 दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं की वैभव नायकांवर सिद्ध शिरसाटचे फोटो आहेत. 5 दिवसानंतर सुद्धा ते एकही फोटो दाखवू शकले नाहीत. त्याचप्रमाणे माझे सीडीआर, माझे मोबाईल नंबर पोलिसांकडे आहेत, सगळ्या लोकांकडे आहेत. आपल्या मधून पुन्हा पोलिसांना देतो. परंतु तुम्ही जर तुमच्या हिंमत असेल तर तुमचे फोनचे कॉल डिटेल तुम्ही उघड करा, म्हणजे शिरसाटबरोबर तुमचे कसे संबंध आहेत हे लोकांसमोर दिसून येईल. किंवा पोलिसांनी सुद्धा शिरसाटांचे फोनचे सगळे जे बॅकअप घेतले तर कोणाकोणाशी तरी कॉन्टॅक्ट केला होता आणि त्यांना कोणाकोणाचे फोन आले होते, कोणी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला होता, हे सगळं या ठिकाणी दिसून येईल किंवा प्रसिद्ध होईल. 2 वर्षापूर्वी ज्याचा खून झाला त्या नायकांना समजलं होतं, तर मग त्यांनी त्यावेळेला आवाज का उठवला नाही असं देखील या प्रकरणात वैभव नायकांना ताब्यात घ्या असं त्यांनी मागणी. नाही, माझं आव्हान आहे. मी पोलिसांनी मला कधी बोलवलं तर मी तिथे जाण्यास तयार आहे. कारण मला माहिती आहे की तुम्ही येणेप्रमाणे अनेक प्रकारातून मला या ठिकाणी गुंतवण्यासाठी, मला वेगवेगळ्या प्रकरणामध्ये अडवण्यासाठी प्रयत्न करतायत. आपली सगळी टीम लागलेली आहे, आपली सगळी सत्ता लागलेली आहे. परंतु मी एक सामान्य कार्यकर्ता आहे, लोकांचे प्रश्न घेऊन लोकांपुढे येत असतो. आज या खून प्रकरणामध्ये मी पहिल्यांदा सांगितलं की या खून प्रकरणाचा तपास किंवा तक्रार आम्ही केली नव्हती. या खून प्रकरणाची वाचा ही शिंदे गटातील या हक्कांच्या 2 कार्यकर्त्यांच्या भांडणामुळे ही लोकांसमोर आली. या कुटुंबियाने, दुर्दैवाने त्या कुटुंबियांमध्ये कोण नाही, त्यांची सक्षम माणूस नाही, म्हणून त्यांनी पण तक्रार केली की आम्ही पण तक्रार केली, पोलिसांनी सुद्धा हे प्रकरण ओळखून केलं नाही. हे प्रकरण ह्या हक्कांच्या 2 कार्यकर्त्यांच्या वर्चस्वावरून हे प्रकरण बाहेर आलेलं आहे. आणि हे प्रकरण बाहेर आल्यानंतर सिद्धे शिरसाटला अटक झाल्यानंतर त्या सिद्धे शिरसाटला वाचवण्याचा प्रयत्न करणारे हक्कामुळे हे प्रकरणामध्ये आम्ही भाग घेतला. जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये किंवा स्थानिक चॅनलला मुलाखत देताना त्यांनी सांगितले की 2 वर्षाचे प्रकरण पोलीस का उकडतायत आणि 2 वर्षापूर्वीचं उकडलेलं प्रकरण हे एकमेव प्रकरण होतं अटक झाल्यानंतर. त्यामुळे या प्रकरणाला आम्ही वाचा फोडली आणि आम्ही या प्रकरणाच्या पुढे सुद्धा या ठिकाणी जाणार आहोत. वैभव नायकांना या प्रकरणात माफी नाही. त्यांनी जर त्यांना माहित होतं शिरसाटची हत्या झाली आहे, बिडवलकरची हत्या झाली, तर त्यांनी तो व्हिडिओ समाजमाध्यमावर का टाकला, तो पोलिसांकडे का नाही घेऊन गेले? बिडवलकरची हत्या झाल्यानंतर जो व्हिडिओ आला तो समाज माध्यमातूनच पहिल्यांदा प्रसिद्ध झाला चॅनलमध्ये आणि त्यानंतर तो मी माझ्या फेसबुकच्या माध्यमातून ट्विट केला आणि त्या प्रकरणाला वाचा राज्यभर पोचली आणि त्यामुळे त्यांना मला तुमच्याकडनं माफी मुळीच गरज नाही आहे. त्यामुळे त्या प्रकरणाची वाचा फोडल्यामुळे ते माझ्यावर आरोप करतायत आणि त्यांच्या खरं तर आता मी सांगितले की आणि फोटो माझ्याकडे आहेत त्यांच्याबरोबरचे, पण आता हे फोटो एवढ्यापुरते बरे आहेत, एवढ्यापुरते या फोटोपुरतं आम्ही थांबतो आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्याच कुटुंबियांच्या नाही तर अनेक प्रकरणं जिल्ह्यात सुरू आहेत. त्या प्रकरणांमध्ये जरी कोणी आका बनवत असेल तरी आम्ही आमच्या पद्धतीने विरोध करण्याचं काम आणि त्या लोकांच्या पाठीशी राहण्याचं काम आम्ही निश्चित करू. सिंधुदुर्ग 10 वर्ष वैभव नायकांना पैसे देत होता का आणि ड्रग्सवाली वैभव नायकांना पैसे देत होते का असंही माझे फोन माझा 10 वर्षामध्ये माझे अनेक कार्यक्रम या मतदारसंघामध्ये झाले. एकाच कार्यक्रमाला 1 रुपया तरी कोणाकडे घेतला असं त्यांनी सांगावं. या उलट यांच्या अनेक कार्यक्रमात दहीहंडी असून देत, तर्कातूर स्पर्धा असून देत, वाढदिवस असून देत, अनेक कार्यक्रमाला ह्या सिद्धे शिरसाटने पैसे दिले आकांना. हे जग जाहीर आहे आणि त्याचे फोटो सगळे आहेत. अवैध धंदेवाल्यांना वैभव नाईक यांनी पोचले असेल
आता अवैध धंदे हे सगळे आरोपाला तुम्ही तुमचं सरकार आहे. मी आज एका जरी याच्यावर CDR मध्ये अवैध धंद्यावाल्यांबरोबर असेल किंवा तुमच्यावरचे फोटो आम्ही दाखवू शकतो. साहेब, आपण सातत्याने 2 शिंदे गटांच्या कार्यकर्त्यांचं नाव घेतात. नेमके कार्यकर्ते कोण आहेत ते तुम्हाला माहिती आहे का? त्यांची नावं तुम्हाला माहिती आहेत? ते योग्य वेळी सगळ्यांना माहिती आहे. योग्य वेळी पोलिसांनी त्याची नावं देऊ. आपण सिंधुदुर्गची बीड सोबत तुलना करून सिंधुदुर्गची बदनामी करताय असं देखील आपल्याला आरोप झाला. नाही, गुन्हेगाराची प्रवृत्तीनंतर जर गुन्हेगारी करत असेल तर आम्ही त्या विरोधात आवाज उठवणं ही बदनामी होऊ शकत नाही. उलट बदनामी कोण करतंय की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जिल्ह्यात आणून देणार नाही, वैभव नाईकांना जेलमध्ये टाकणार, त्यांना त्यांच्या घराला टाळं ठोकणार, या सगळ्या गोष्टी कोण करतायत. त्यामुळे ते बदनामी करतायत. आम्ही अन्यायाच्या विरोधात लढतोय आणि आवाज उठवतोय. आता ना सावडाच्या प्रकरणात काय करू? साहेब, एक प्रश्न आहे, एक थोडा राज्य लेवलचा प्रश्न आहे. लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये योग्य वेळी देणार, त्याशिवाय जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत आम्हाला मतं मिळणार नाहीत याची आम्हाला माहिती आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ वक्तव्य केलं. खरं तर कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या पराभवानंतर त्यांना माहिती होतं की आपण या योजना जाहीर न केल्या तर आपला पराभव होणार आहे. आणि म्हणून लाडक्या बहिणींना जे लाडकी बहीण सगळ्या बहिणींना पैसे दिले. आज जवळजवळ राज्यातील 23 लाख महिलांचे पैसे आज कमी केले आणि या महिन्यात आता 500 रुपये देणार म्हणून सांगितलेलं आहे. त्यामुळे निवडणुकीपुरत्या महिलांचा वापर केला. महिला त्यांना निवडणुकीमध्ये निश्चित धडा शिकवतील म्हणून स्थानिक स्वराज्य निवडणुका घेत नाही. आज हसन मुश्रीफांनी आपली जी काय सत्ताधारी आमदारांमध्ये जे ती भूमिका आज मांडली आहे. आणि परंतु ही लोकांनी आणि महिलांनी याचा विचार करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाल्याशिवाय राहणार. सर, स्वारगेट बलात्कार प्रकरणी एसटी बस स्टँडमधल्या जुन्या भंगारात पडलेल्या एसटी बस आहेत त्या अद्यापही हटवलेल्या नाहीत. तशीच परिस्थिती इतरही बस डेपोमध्ये आहे. परिवहन मंडळ जे आहे ते कुठेतरी दुर्लक्ष करतं असं वाटतं का? स्वारगेट हत्याच्या प्रकरणात पूर्णपणे चुकीच्या दिशेने तपास सुरू होता. स्वारगेटच्या बस ड्रायव्हरवर महिलांवर अत्याचार झाल्यानंतर खरं तर एखादा अशा अत्याचारानंतर ती जो काय ज्या ठिकाण असतं, मग गाडी असेल, घर असेल, हॉटेल असेल, ते सगळ्या खुल्या सील केल्या जातात. परंतु स्वारगेटमध्ये असं झालं नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये अक्षरशः दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे. परंतु आपण सांगितल्याप्रमाणे नुसत्या बसच नाही तर हायवेला अनेक गाड्या उभ्या असतात, अनेक वर्ष उभे असतात. त्यामध्ये अशी सुद्धा अवैध व्यवसाय होऊ शकतात. एक्साईजच्या बाहेर अनेक गाड्या उभ्या असतात. त्यामुळे पोलीस स्टेशनच्या आणि जप्त केलेल्या अनेक गाड्या वेगळ्या ठिकाणी उपलब्ध असतात. त्यामुळे अशा गाड्यांना परिवहन विभागाने सगळ्यांनीच कारवाई केली पाहिजे, तरच हे असे गुन्हे आहेत ते थांबतील. शक्तीपीठ महामार्गाला विरोध होतोय. पर्यावरण प्रेमी असतील किंवा नागरिकांनी याला विरोध केलाय. शिवसेना म्हणून तुमची भूमिका काय? नाही, शिवसेना म्हणून आमची भूमिका पहिल्यांदा असते की आम्ही कुठल्याही गोष्टीला विरोध करत नाही. जर स्थानिक लोकांनी एखाद्या गोष्टीला, प्रकल्पाला, रस्त्याला विरोध केला तर तो योग्य असेल तर शिवसेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहे आणि ही शिवसेनेची भूमिका नेहमीच असते. सावडाव महिलेचा विनयभंग आणि मारहाण प्रकरणामध्ये अद्यापही पोलिसांकडनं आरोपींना अटक झालेली नाहीये. सदरचे आरोपी हे राजरोसपणे पोलीस स्टेशनला ज्या दिवशी गुन्हा घडला 112ला ज्यावेळी नैना सावंत यांनी फोन केला आणि त्या फोन नंतर पोलीस सावडामध्ये पोहोचलेले होते आणि ते पोहोचल्यानंतर सुद्धा संबंधित आरोपी हे पोलीस स्टेशनला मी स्वतः पाहिलेले आहे. त्यांच्या सीसीटीव्ही मध्ये सुद्धा त्याचं फुटेज त्या ठिकाणी मिळेल आणि पोलिसांनी त्यांना जाऊ देणं म्हणजे पोलीस त्या ठिकाणी दबावाखाली काम करत आहे. एकंदरीत पोलिसांसोबत ग्रामीण रुग्णालयातील असेल किंवा जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची यंत्रणा सुद्धा सत्तारूढ पक्षाच्या दबावाखाली आहे. कारण एवढी गंभीर दुखापत होऊन आज 7 दिवस नैना सावंत आणि वैभव सावंत हे हॉस्पिटलमध्ये आहेत, पण अद्यापही असलेले संबंधित डॉक्टर
त्यांचा गंभीर दुखापत आहे अशा प्रकारचा दाखला देत नसल्यामुळे पोलीस सांगतात की आम्ही 307 लावू शकत नाहीये आणि म्हणून याला डॉक्टर आणि पोलीस हे संगनमताने सावडाव प्रकरणामध्ये विनयभंग असेल किंवा या ठिकाणी जी मारहाण असेल यामध्ये डॉक्टर आणि पोलीस हे या ठिकाणी आरोपी जे आहेत सावडावमधले जे आरोपी आहेत यांना वाचवण्याचा संगनमताने प्रयत्न करतायत आणि यामध्ये जी मारहाण झालेली जी आहे यामध्ये जे सावडावमध्ये धरणाचं काम जे चालू आहे हे नियमाला धरून चालू नाही म्हणून नैना सावंत आणि वैभव सावंत हे सामाजिक कार्यकर्ते आणि माहिती कार्यकर्ते हे हायकोर्टामध्ये या धरणाच्या विरुद्ध गेलेले आहेत आणि ह्या सावडाव ग्रामपंचायतीची जी भ्रष्टाचाराची प्रकरणं त्यांनी बाहेर काढलेली आहेत स्ट्रीट लाईटचं असेल रस्त्याची असेल यामध्ये कामं न होता जी बिलं काढलेली आहेत हे माहिती अधिकारात उघड झालेलं आहे आणि त्याच रागाने तिथले असलेले उपसरपंच दत्ता काटे आणि त्यांचे सहकारी जे आहेत 4 ते 5 सहकारी जे आहेत त्यांनी या पद्धतीने त्यांना मारहाण केलेली आहे नैना सावंत यांना त्या ठिकाणी ज्या पद्धतीने विनयभंग केलेले आहेत त्यांचे जॅकेट असेल किंवा टी शर्ट काढून त्यांना जी मारहाण केलेली जी आहे त्याचाही या ठिकाणी कुठच्याही पद्धतीने आज महिलांबद्दल जे सांगतात हे सरकार संवेदनशील आहे एकंदरीत तुम्ही कोणी काही करा आम्ही तुम्हाला पाठीशी घालू याचमुळे आज या ठिकाणी ही दहशत माजलेली आहे पण निश्चित यामध्ये सावडाव प्रकरणामध्ये जर पोलिसांनी योग्य कारवाई नाही केली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने योग्य तो निर्णय किंवा योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न आमच्या मार्फत केला आहे.